गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ. आलो आपण सकाळ सकाळ रानात आणि पाठीमागं तुम्ही बघू शकता कालपासून परत आभाळ यायला सुरुवात झालेली आहे. काय वातावरणाचं काय नियोजनच समजा नाही. आभाळ येतंय तर 2 दिवस चांगलं उंच टाकलं, कालपासून परत आभाळ, रात्री थंडी वाजती, आजारी पडण्याची लक्षणं सगळीकडं चालूच झालं आहे. सगळीकडं वातावरण फार दूषित झालं आहे सगळं. तर आलो होतो आपण आज घाण्याकडं, तर बुधवारी ऊस भिजावला होता. आपण मागच्या रविवारी मोठी भरणी केली आणि साधारणतः बुधवारी ऊस भिजावला. तर तेच पाहायला आलो होतो आपण कसं काय नियोजन झालं. हे असं आभाळ वगैरे येतंय त्याच्यामुळं गव्हावरती तांबेरा वगैरे पडणार, हरभऱ्याला प्रॉब्लेम. यावर्षी वातावरण असं पोषक नाही हो पिकांना. सगळ्याच ऊसांचं मी पाहतोय इथं परत कुठली पाईपलाईन फुटली काय माहिती. आता अशी ऊस आहेत ना, किंवा आपला सुरुवातीपासून पावसाळ्यापर्यंत एकदम जोरात चालला, पण नंतर आचाकलं. हे बघा खोडवे वगैरे बागास झाले, काय अर्थच नाही त्या खोडव्यांना. पण तुम्हाला पाठीमागच्या कॅमेऱ्यानं आत्ता परिस्थिती दाखवतो ऊसांची काय ती. खोडवे बघा, आणि हे भिजलंय सगळं, गवत आलं. रविवारी आपण मोठी भरणी केली आणि बुधवारी भिजवून घेतले. आता थोडीशी मोठी भरणी झाली की 8-10 दिवसात थोडासा ऊस मार्गाला लागेल. थोडंसं दिसतंय बरं का, जाणवतोय फरक, थोडीशी ग्रीनरी आल्यागत वाटतंय. ऊसांना सगळे तुरे आलेत बघा. ॲक्च्युली 265 दिसतोय त्याच्यामुळे तुरा आलाय. हे बघा 86ला काय अजून तुरे कुठं तरी चालू केले. ते बाजूला जर पाहिले ना तर 1-2 हे जे आहेत ना असे कुठं चालू झालेत. यंदा कारखान्याचं फार अवघड. जानेवारी साधारणतः आता 15 जानेवारी होत आली तरी पण अजून टोळेच येत नाही आहेत. आमच्या इथं पण 2च टोळे चाललेत. मागच्या रविवारी मी सांगितलंच तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये, 18 महिने झाले 86ला आपल्या अजून तोड नाही आली. दम सोडला ऊसांनी बरं. 14 ते 16 महिन्यापर्यंत ते ऊस गेले तर त्याचं उत्पन्न निघतं. ऑलरेडी आपला 2 महिना लेट झाला. सीडबॉयला फोन केला तर अजून त्याचं काय सुरळीत उत्तर येईनात. 8-10 दिवस अजून लांबला असं वाटतंय. त्याच्यामुळं काय होणार, उत्पन्नात घट येणार. आपण जेवढं उत्पन्न पकडलंय त्याच्यापेक्षा 4-5 टनाला फटका बसणारच आहे. असं होतंय सगळं विषय. ऊसाला पाणी द्यावं लागतंय. आता ही कशी सरी भिजली. हां, तिकडं घाण्यात नेलं होतं तेव्हा थोडंसं आपण अर्धवाल इकडं चालू ठेवला होता. बारीक टिकली परत आली बघा. या गवतं काय सात सोडा नाहीत आपली. घाण्यातल्यापेक्षा उलट हा ऊस आता व्यवस्थित मार्गाला लागले दिसतोय आपल्याला. म्हणजे तांबेरा काय हटा नाही याच्यावरचा. तिकडे पलीकडे 86 आहे. तो जो हिरवा दिसतोय ना काळोखी त्याला जास्त आहे, त्याला 86. त्यांचं प्रॉपर नियोजन झालं होतं. आपलं नियोजनला थोडंसं मागं पुढं झालं की अडचणी निर्माण होतात. पाणी सोडावं लागेल. आता पाण्याची गरज आहे. आता उद्या दिवस पाळी, उद्या सांगतो चालू करायला मोटर. ही 3 तुकडी भिजवून घेतो. दोन्ही इनाम शिरखेळा कांद्याकडे जाऊ. तणनाशक मारलं होतं कांद्यात आपण, तर बऱ्यापैकी तण मेल्यागत दिसतंय. कुठं अजून पिवळं पडलंय. हे बघू शकता तुम्ही, काही ठिकाणी आहे पण पिवळं पडलंय. हे बघू शकता तुम्ही, असं पिवळं पडलंय. कांदे पण भिजवावे लागतील. काही माळाची वावरं आहेत ना, याला जरा भिजवावं लागतंय सारखं. कोथिंबीर पण जळलेली.
इकडं लक्ष दे. हे असा नायगंड झालाय. जे खुरपलं ते एकदम मस्त आहे, पण गवतच भरपूर होतं, मजूर मिळत नाही, उरकत नाही. कांदा चांगला सेट झालाय आता. ह्याच्यावरती आता खताचा डोस दिला पाहिजे आपण. ह्याला अजून खताचा एक पण डोस दिलेला नाही आहे ना, वरून कुठली फवारणी घेतलेली त्याला काहीच नाही, बिना खताचाच चालू आहे. हरभरा सगळा खुरपून झालाय, थोडा भिजावला पाहिजे, भिजावला तरच उचलेल. आता चांगला हलवून झालेला आहे. याला खत जमलंच ताजा आणू, थोडंसं टाकून घेऊ आणि उद्या सकाळी दिवस पाळ्याली केला भिजवून घेऊ. एक पाणी दिले की थोडा ग्रीप पकडेल चांगला. गहू बघा मित्रांनो, एकदम दाट झालाय. आता फुटवा चांगल्या पद्धतीने झालेला आहे. थोडंसं पिवळसर जाणवतंय. काय झालं, बॅक टू बॅक 2 पाणी लवकर झाली. आता पाणी पण आपण भरून ठेवलेलं नाही आहे. नाही तर माझा विषय होता की एक नत्राची फवारणी घ्यावी, म्हणजे काळोखी मेंटेन राहील. पण लाईट पण नाही आहे, त्याच्यामुळे पाणी नाही भरून ठेवलेलं. तणाचा चांगल्या पद्धतीनं बंदोबस्त झालेला आहे. तुम्ही असं खाली पाहू शकता, तण काय कुठं दिसत नाही. तणाचा चांगला बंदोबस्त झाला आहे. पण काय करपा पडल्यागत वाटतोय काय हे असं. याचा एक फोटो घेऊन दाखवावा. थोडासा कुठेतरी करपल्यागत वाटतोय मला. नाही त्याच्यावरती पण एखादी फवारणी घ्यावी लागेल आपल्याला. क्लायमेट खराब होते. एक फोटो घेतो जरा. इकडे शेर खेळत पण चालू होतं पाणी आणि इनामात पण होतं. दोन्हीकडचे वॉल चालू होते, त्याच्यामुळे कुठलंच नाही भिजलं. इकडची पाईपलाईन जोडावी लागेल आपल्याला. ही जी आहे निघलेली, ही निघलेली. हे इथला जॉईंट निघलेला आहे. सोल्युशन आणून जोडून घेऊ. सोल्युशन आणून जोडलं की नळ्यांनी पाणी बरोबर जाईल. इथला पण ऊस व्यवस्थित आहे. बघ उद्या 3वरती भिजवायचं नियोजन करावं लागेल. चला आपल्याला जायचं शिरवळला. शिरवळला थोडंसं काम आहे. वाल बंद केला. ज्वारी असे आहेत मित्रांनो. ह्याला पाणीच नाही दिलं. आपली नाही बाजूच्याची. त्यांनी ज्यावेळेस पाणी पाहिजे होतं त्यावेळेस पाणी नाही दिलं आणि नंतर पाणी दिलं, नाही तर ज्वारी अजून चांगली असते. चला जाऊ आपण असंच आता शिरवळला. पंप घेतला एक भरून मित्रांनो. आपण गाण्यात आलो होतो. काय झालं, जरा खालच्या बाजूला गवत, चिमुकाटे वगैरे, साईडला हरळे वगैरे, तोंडाला दाऱ्यापाशी जास्त आहे. ते म्हणले एक पंप मारावा, मिरा 71, त्याच्यासाठी आलोय. अशा पद्धतीने हरळे आहे साईडला, चिमुकाट्याचं पण गवत आहे. एक पंप मारून घेऊ. परत आपल्याला खंडाळा पण जायचं आहे. जरा रविवार बाजार आहे, मकर संक्रांतीचं काय काय आणायचा विषय. चला मारून घेतो. हे बघा, हे जे आहे ना, हे अशा पद्धतीने बांधायला मारून घेतो, संपून टाकू विषय. झाला मित्रांनो तणनाशक मारून. आपण जाऊ घरी. आता घरी जाऊन आपल्याला परत आता खंडाळा जायचं आहे. त्याच्यानंतर परत व्हिडिओ बंद करायला काय जमणार नाही. त्यासाठी मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबवू. धन्यवाद.